या कार्यकर्त्यानं पद्धतशीर आज माझा कार्यक्रम लावला असता थोडक्यात वाचलो. नमस्कार मंडळी, मी कॅप्टन परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 70% आजारातून रिकवर झालो त्याच दिवशी रानात पेटलं. या आठवड्यात मला लाईफने कामात, हेल्थमध्ये, मेंटल हेल्थमध्ये सगळीकडे मुस्कडलंय, तरी पण निर्लज्यासारखं हसायचं काय सोडत नाही. आता कळणं झालंय की नजर लागल्या का देव परीक्षा घेतोय. असू द्या, हे काही नवीन नाही. काम करत राहायचं, रिझल्ट कधी ना कधी तरी भेटेलच. रानातली कामं इसकडून घरी निघालेलो तोपर्यंत आपल्या प्रिय अॅनिमलनं आपलं लक्ष वेधून घेतलं. आधी वाटलं धामण आहे, गेलो धरायला तोपर्यंत बाबांनी दर्शनच दिलं. जसा कॅमेरा चालू केला तसा भावानं फन पण गायब केला. जाऊ दे म्हटलं, भावाला एकांत दिला. आणि आपला दुसरा भाव दिल्लीवरनं कालच लँड झालेला आल्यापासून नुसता झोपा काढत होता. उचलला त्याला, म्हणलं चल उंडाळ्यातनं होलपडून आणतो तुला. दिवाळी असल्यामुळे उंडाळ्यात बी खचून गर्दी, नुसतं ट्रॅफिक आणि हॉर्न. आणि त्यातच ह्या बाबाने बी आम्हाला होलपडला असतं. तिथनं जीव वाचवून आलो चष्म्याच्या दुकानात. 6 महिने झाला आपला चष्मा तुटला, आपण काय बनवलाच नव्हता. सारखं गॉगल घालूनच हिंडतोया. आणि जिज्ञेशला पण बनवायचा होता, म्हणलं लागल्या वडीनं दोघं पण बनवूया. आणि आता विषय असा आहे की आपण एवढं व्हिडिओ बनवतोय आणि कोण फॉलोच करणं, त्यामुळे घेतलं आता सामानच. आता बघा तुमच्या बेताना फॉलो करायचं का काय करायचं ते. पोरीने नुसतं हॅलो गाईज केलं तरी दिवसाला 1-2 हजार फॉलोवर वाढते. बहुतेक आम्हाला व्लॉगच बनवायला येत नाही ती, असंच काहीतरी विषय असेल. असू द्या, केली आपली जराशी दिवाळीची शॉपिंग, कंदील बिंदील घेतला. आणि अजून आपण आजारातनं पूर्णपणे रिकवर नाही झालेलो, त्यामुळे व्लॉग बनवणं जरा आपल्याला अवघड जातंय. तेवढं समजून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट, फॉलोचा पाऊस पाडा. धन्यवाद, बाय बाय.